मध्ये सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कोळंबी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया। कोळंबी, ब्रेड क्रम्स, ऑरेंज कलर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, एक अंडे, अर्धा लिंबू आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, तांदळाचं पीठ, बारीक रवा, कॉर्नफ्लॉवर आणि हे मिरं घेतलेलं आहे। आपण आता हे कोळंबी मॅरिनेशन साठी आपण हा लिंबाचा रस आणि मीठ लावून घेणार आहोत। आपल्याला 10 मिनिटं हे लावून ठेवायचं आहे। मॅरिनेशन केल्यामुळे असं छान त्याची अशी टेस्ट पण खूप छान लागते कोळंबीची। आपण याचं नंतर पाणी काढून टाकणार आहोत। आपण हे 10 मिनिटं ठेवून घेऊया। आपले आता 10 मिनिटं झालेले आहे मॅरिनेशन करून। आपण ही कोळंबी आता काढून घेऊया। आपण आता हा ऑरेंज कलर घेतला होता तो थोडा टाकून घेऊया, एकदम थोडा टाकायचा आहे आपल्याला। कलर असं लावल्यामुळे असं आतून असं कोळंबीचा कलर खूप छान दिसतो। आपण आता तांबडं तिखट टाकून घेऊया। तांबडं तिखट चवीनुसार टाकायचं आहे। मी अर्धा चमचा घातलेला आहे तांबडं तिखट। आलं लसूण पेस्ट केलेली आहे ही, ती पण आपण अर्धा चमचा घेऊया। आपण लिंबू आणि मीठ लावलेलं होतं त्याला अगोदर, त्यात मीठ आपण थोडंच टाकणार आहोत। आपण हे असं मस्त छानपैकी असं मिक्स करून घेऊया। आपण सर्व मसाला लावून घेतलेला आहे। आता आपण हा 10 मिनिटं हे कोळंबी अशीच ठेवणार आहोत मॅरिनेशन साठी। आपण जे हे रवा, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ आणि मिरं घेतलेलं आहे ते आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। आपण कोळंबीला मीठ टाकलेलं आहे त्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे आपल्याला। कोळंबी अशी हे खूप क्रिस्पी होते। कोळंबी आपण पाव किलोच घेतलेली आहे। आपण हे जे अंडं घेतलेलं आहे ते आता फेटून घेणार आहोत। आपण आता कोळंबी ह्या पिठामध्ये आपण घोळून घेणार आहोत। नंतर आपण हे अंड्यामध्ये डीप करणार आहोत। आणि जे आपण ब्रेड क्रम्स घेतलेलं होतं त्याच्यामध्ये पण आपण डीप करून याशी साईडला ठेवायची आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपण सर्व कोळंबी अशी पीठ, अंड्याचं बॅटर आणि ब्रेड क्रम्स असे लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व कोळंबीला लावून घेऊया। अशा प्रकारे आपण हे सर्व कोळंबी घोळून घेतलेले आहे। आपण आता ही डीप फ्राय करणार आहोत। आपलं तेल आता तापलेलं आहे। आपण आता कोळंबी तळून घेणार आहोत। तेल असं भरपूर तापून घ्यायचं आहे।
कोळंबी आपण अशी खरपूस तळून घेणार आहोत. थोडं मीडियम गॅस करायचा आहे आपल्याला, नाही तर सुरुवातीलाच एकदम कोळंबी लाल होऊन जातात. आपली जास्त वेळ तळायचे नाही हे कोळंब्या. एक 2 ते 3 मिनिटातच हे असे क्रिस्पी होऊन जातात. आपली कोळंबी अशी छान अशी क्रिस्पी तळून झालेली आहे. आपण आता ही काढून घेऊया. कलर पण असा छान आलेला आहे. आपली झाली आहे क्रिस्पी कोळंबी फ्राय. ही तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.